कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी असा उद्देश होता. सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवर अजितदादांचं स्पष्टीकरण. सोलापूर प्रकरणी रोहित पवारांकडून अजितदादांची पाठराखण, तर अंजना कृष्णांच्या यूपीएससी मधील नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी. कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानियांचा इशारा. राज उद्धव ठाकरेंच्या युतीतून मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार. पालिका निवडणुकीवरून शिंदेंसह भाजपलाही राऊतांनी सुनावले खडेबोल. तर पुण्यातही फडकले ठाकरे एकत्र बंधूंचे बॅनर. शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात. बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरच हल्लाबोल. मराठ्यांना मराठा आरक्षण म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत मुदोजी राजेंनी दिलं निवेदन. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य. राज्यात अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान. तब्बल 14,44,000 हेक्टर क्षेत्र बाधित. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्यानं 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि आईच्या कुशीतच सोडला जीव. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी होणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सोयी सुविधांसह मुंबई पालिका सुसज्ज. गणेश विसर्जनासाठी 70 नैसर्गिक स्थळं तर 229 कृत्रिम तलाव उपलब्ध. तर विसर्जन मिरवणुकांसाठी पुणेही सज्ज. सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवरती अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांतता राहावी असा उद्देश होता, असं अजितदादांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. अजित पवारांनी ट्विट नेमकं काय केलंय आपण एकदा बघूया. पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवरती सध्या प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवरती कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. अशा प्रकारचं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. तर आपण बघतो अजित पवारांचं स्पष्टीकरण आता आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. एक्सवरती पोस्ट करत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता असं अजित पवार म्हणतात. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरती अजितदादांचं हे स्पष्टीकरण आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलेलं आहे. आपण बघितलं होतं अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्यामध्ये अजित पवार या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना जाब विचारताना आपल्याला दिसत होते. दरम्यान या प्रकरणावरून राजकारणही चांगलंच तापलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आयपीएस अधिकाऱ्याला दम देत आहे, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे, एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं
म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं. तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस IPS अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय. नाही, बरोबर नाही ना. चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीनं उपयोग करणं आहे. सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत. यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. असं आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागताय. ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते. याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात आणि दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात. जर तिथं चुकीचं होत असेल आणि नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. आणि जर नसेल आणि जर तिथं खरंच जेन्युइन केस असेल आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ती पण भूमिका कुठंतरी ओपन माइंडेडनी संबंधित अधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे. आणि साधारणपणे त्यांचा आवाज असा असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की ते दम देत आहेत किंवा, पण तो कडक आवाज आहे. नेहमी ते साधारणपणे पण बोलत असतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ते रागावूनच बोलत आहेत किंवा दमच देत आहेत. आणि ते फोनवर बोलत होते, कदाचित कुठे प्रवासात असतील, व्हॉल्यूम थोडा वर खाली होत असतो. अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे. कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार जो असतो आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. एकीकडे या प्रकरणामध्ये अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी अजित पवारांची पाठराखण करत संबंधित महिला अधिकाऱ्यावरती टीका केली आहे. तसंच अंजना कृष्णा यांच्या UPSC मधून झालेल्या नियुक्तीवरती मिटकरी यांनी संशय व्यक्त केला. पूजा खेडकरांच्या धर्तीवरती केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, यासाठी आयोगाला पत्र पाठवलंय. चौकशी करून तात्काळ निलंबित करावं. नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असू शकतो असंही मिटकरी म्हणाले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मी ओळखतच नाही, म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्येच काळबेर आहे का याची मला शंका येते. पूजा खेडकरने ज्या पद्धतीनं दिव्यांगांचा लाभ लाटला त्या पद्धतीने अंजना कृष्णाची काही पोस्टिंग झाली आहे का अशी शंका मला आहे. या सर्व प्रकरणाच्या तळाशी जर तुम्ही गेलात तर अजितदादांचं काहीही चुकलेलं नाही. दादांची ती नेहमीची बोलण्याची पद्धत आहे. दादांनी त्याच पद्धतीनं नेहमी अधिकाऱ्यांना जाब विचारत असतात. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करत टीका केलेली आहे. पाहुयात दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलंय. अंजली दमानिया यांचं ट्विट समोर होत आहे. अंजली दमानिया ट्विटमध्ये म्हणतायत, हा काय फालतूपणा आहे. अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिलंय की स्वतःचं डोकं वापरलंय. अंजना कृष्णांची चौकशी का तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावरती कारवाई केली म्हणून चौकशी त्या अजित पवारांची झाली पाहिजे. ज्या कंपन्या अजित पवारांच्या कब्जामध्ये आहेत त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. त्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसर्सना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करून दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन
IPS ऑफिसरचे बूट पुसण्याची लायकी नसते या राजकारण्यांची. दुर्दैव आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे. अशा पद्धतीचं ट्विट अंजली दमानी यांनी केलेलं आहे. दरम्यान माढा तालुक्यातील कुर्डू या गावामध्ये बेकायदा मुरुम उपसा प्रकरणावरून करमाळा DYSP असणाऱ्या IPS अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोनचं संभाषण व्हायरल झालं. मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे? मुरुम कशासाठी उपसला जात होता? मुरुम कोण काढत होतं? नक्की काय प्रकरण आहे हे न्यूज 18 लोकमतने गावकऱ्यांकडून जाणून घेतलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवली किंवा हॉकी स्टिकने मारहाण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत चुकीचं होतं. त्यांनी आल्यानंतर सुरुवातीला एकतर सर्व कागदपत्र बघायला पाहिजे होती, व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे होती, मिळालेली माहिती बरोबर आहे का हे बघूनच मग पुढची कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती. अक्षरशः जाता येता पडतोय आम्ही गाडीवरनं, त्याला जबाबदार होतील का हे जे विरोधक आहेत ते? होणार का? असं म्हणणं आहे. आणि आता मुरुम होता फक्त, आता डांबरीकरण पाहिजे. माझ्या नेत्याकडे मी हक्क मागितला पाहिजे, का मागू नये मी? आणि असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ॲक्शन करेल, म्हणजे काय ते आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते उपमुख्यमंत्री असताना एक IPS अधिकारी अभ्यास करून आले. काही लोकांनी सांगितले की ते 1000 पुस्तकं फाडून आलेत आणि 1000 पुस्तकं वाचून आलेत. हे हजार पुस्तकं वाचून आल्यानंतर, 1000 पुस्तकं फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत, आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? तर अंजना कृष्णा, पोलीस उपअधीक्षक आणि बाबा जगताप यांच्यामध्ये हे संभाषण सुरू होतं. त्यावेळेला अजित पवारांना कॉल लावण्यात आला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. दरम्यान यावरती आपण बघितलं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अजित पवारांची अनेकांनी पाठराखण केलेली आहे. दरम्यान अजित पवारांनी स्वतः Xवरती ट्विट करत याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी सुद्धा यावरून टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातला हा संवाद व्हायरल झालेला आहे. मुरुम उत्खननावरनं झालेला जो गदारोळ आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे पोलीस महिला अधिकारी आहेत अंजली कृष्णा यांना जो फोन केला त्याच्यावरनं जे काय आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या ठिकाणी जिथं हा प्रसंग झाला तिथं आहोत. आपल्याला दिसतंय की उत्खनन चालू होतं, मात्र जी कारवाई करण्यासाठी आलेल्या जे पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्याबरोबरची टीम त्यांच्यामध्ये या गावकऱ्यांचा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर पुढं अजितदादा पवार यांनी जो फोन केला त्याच्यानंतरनं त्यांचं जे काय संभाषण झालं महिला अधिकारी अंजली कृष्णा यांच्याशी, तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर बरीच टीका होत आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जे झालेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं आणि माहिती चुकीची दिली, गैरसमज झाला त्या अधिकाऱ्यांचा, त्यामुळे हे घडलेलं आहे. प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे गावातली ती अत्यंत बिकट आहे. स्वतः जी माध्यमं येताना जी काय परिस्थिती आहे, रस्त्याची अवस्था बिकट आहे, पावसाळ्यात जास्त त्रास होतो. त्यामुळं गावकऱ्यांनी कायदेशीररित्या ही सगळी पूर्तता करून हा इथला मुरुम उचलायचा प्रयत्न केला आणि या रस्त्यांवर टाकायचा त्यांना होता, काही ठिकाणी टाकलेला सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांनी या गोष्टीमध्ये जास्त इनिशिएटिव्ह घेतला होता. मात्र अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली आणि तो जो वाद झाला पुढं व्हिडिओ कॉल झाला आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. हे एक बाजू आमची बघावी गावकऱ्यांनी असं त्यामागची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि हा प्रसंग टाळता आला असता, मात्र चुकीची माहिती दिली आणि जे संभाषण झालं ते व्हायरल झालं प्रचंड, त्याच्यावर टीका झाली आणि त्यामुळे याला वेगळं वरून गेला. आता 20 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जर का ते मागं घेण्यात आले नाहीत तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार. दरम्यान या प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट करत अजितदादांची पाठराखण केलेली आहे. पाहुयात या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यावरती चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा इथल्या महिला पोलीस अधिकारी आणि माननीय अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं.
पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा गेली 35 ते 40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची ही कोणतीही चूक नाही, पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट केल्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधामध्ये असलो तरी सुद्धा माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे. त्यामुळे आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो हेही अजितदादांनी या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधत राहू, अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे.